सीझन 2 दोन जीवांचं प्रेम. आयुष अवनी आयुनी. पार्ट आहे 17. पार्ट 16 मध्ये बघितलं होतं आपण. आयुषी कॉलवर बोलता बोलता आयुषला सांगून देते की फॅमिली अलाउड आहे. तर तसंच आयुष तिला काहीही न बोलता डायरेक्ट आपल्या सरला कॉल करतो आणि सांगतो की माझी फॅमिली असणार आहे सोबत. तर त्यांची परमिशन येताच आयुष अवनी निघतात आयुनीला घेऊन आणि मग फ्लाईट मध्ये असताना एअर होस्टेस क्यूट आहे बोलतो आयुष. तर अवनी बोलते, "हो, ती क्यूट वाटणारच, कारण ती तुझी बायको नाहीये ना, म्हणून." सो आता पुढे बघू. फायनली तर आयुष बोलतो, "सॉरी, पण मी मस्करीत तुला चिडवायला बोलत होतो, की ती बघ, ती किती क्यूट आहे." तर अवनी बोलते, "ठीक आहे, हरकत नाही, पण मी जे बोलली ते अगदी खरं आहे." तर आयुष बोलतो, "अदर लोकांबद्दल खरं असेल, पण तुझ्या आयुषबद्दल कधीच नसणार आहे." तर अवनी हसत बोलते, की "हो, माहिती आहे मला." देन एक अनाउन्समेंट होते, "कॅबिन क्रू प्लीज प्रिपेअर फॉर टेक ऑफ." तर आयुनी बोलते, की "पप्पा, ते काय बोलले आता?" तर आयुष बोलतो, "आता प्लेन टेक ऑफ करणार आहे मीन्स स्काय मध्ये जाणार आहे. मग मस्त क्लाउड्स बघणार आहे आपण, खूप एन्जॉय करणार." तर अवनी बोलते, "हा बेबी बघ, आता सर्व लहान लहान दिसेल तुला." तर अवनी खूप जास्त हॅप्पी असते, खूप जास्त एक्साइटेड असते आणि खूप एन्जॉय करत असते. आणि आता प्लेन हळूहळू रनवे वरून पुढे जाऊ लागतो. तर हलकी व्हायब्रेशन फील होते. तर अवनी पटकन आयुषचा हात पकडते. तर आयुष बोलतो, "काय झालं अवनी? नर्वस झाली का?" तर अवनी बोलते, "नाही नाही, काही नाही. ते थोडं वेगळंच फील झालं ना, म्हणून असं पटकन हात गेला तुझ्या हातावर." तर आयुष बोलतो, "इट्स ओके, टेक ऑफच्या वेळेस होतं असं. नाऊ रिलॅक्स." देन प्लेन स्पीड घेताच लाऊडली इंजिन साऊंड होतो आणि अवनी मस्त स्काय स्काय म्हणून आयुष अवनीला सांगत असते फुल ऑफ हॅपीनेसने. तर अवनी हसत बोलते की "हो बाळा, आता आपण क्लाउड्स मध्ये जाणार पूर्ण, मग पुन्हा मज्जा येणार तुला." सो मग प्लेन स्थिर होतो आणि त्यानंतर सीट बेल्ट सोडतात आणि मग अनाउन्समेंट होते, "यू मे नाव यूज युअर डिव्हाइसेस." देन अवनी दीर्घ श्वास घेत बोलते की "उफ, फायनली मला ना टेक ऑफ नंतरच सुकून मिळतो खरंच." तर आयुष बोलतो, "आणि मला तुला असं रिलॅक्स बघून सुकून मिळतो." तर अवनी ब्लश करते. आय हाय. आणि मग आयुने मस्त क्लाउड्स बघून विंडोवर त्यांचे शेप बनवत असते आणि शेप बनवून होतात आपल्या मम्माला सांगते, "मम्मा, हे बघ, हे डॉग सारखं वाटत आहे ना?" तर अवनी बोलते, "हो ग, हे खरंच डॉग सारखं वाटत आहे." "आणि ते बघ, ते कसं रॅबिट सारखं वाटत आहे का?" तर आयुष बोलतो, "नाही ग, ते आपल्या आयूच्या क्यूट नोज सारखं वाटत आहे." तर आयुने आपल्या नोजला पकडत हसायला लागते आणि बोलते, "नाही हो पप्पा, तुम्ही रॉंग बोलले." हे तर आयुष बोलतो, "अच्छा, मग अवनीच्या नोज सारखं वाटत असेल?" तर आयुने तसंच आयुषचा नोज पकडत बोलते, "नाही, हे तुमच्याच नोज सारखं आहे." तर यावर तिघे हसायला लागतात. सो क्यूट क्यूट. देन एअर होस्टेस येऊन बोलते, "गुड आफ्टरनून सर, मॅम. वुड यू लाईक टू हॅव समथिंग टू ईट?" तर आयुष बोलतो, "हां, क्या ऑप्शन्स आहे?" तर एअर होस्टेस बोलते, "वी हॅव व्हेज सँडविच, पनीर रॅप अँड चिकन रोल. कॉफी, टी, ज्यूस, अ वॉटर." तर आयुष विचारतो अवनीला. तर अवनी सांगते पनीर रॅप आणि आयुष स्वतःसाठी व्हेज सँडविच सांगतो आणि आयूकडे इशारा करत बोलतो, "ॲपल ज्यूस फॉर हर." हो. सो मग प्लेन क्लाउड्स मधच्या वरून जातो. तर सनलाईट कॅबिन मध्ये येते. तर अवनी मस्त आयुनी सोबत विंडो मधून बघत असते. सो अशा प्रकारे प्लेन जर्नी पूर्ण होऊन आता दिल्ली एअरपोर्टवर लँडिंगची वेळ असते. तर एक अनाउन्समेंट होते, "लेडीज अँड जेंटलमेन, वी विल बी लँडिंग शॉर्टली ॲट इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्ली. Please fasten your seatbelts and make sure your tray tables are in the upright position." यो. तर आयुष अवनी तसा सीट बेल्ट लावून घेतात. देन अवनी मस्त विंडो मधून बघत सांगते आयुषला की "ते बघ, लाईट्स किती क्यूट वाटत आहे ना, दिल्लीचा नाईट व्ह्यू खूप भारी वाटत आहे आयुष." तर आयुष बोलतो, "हो ना, पूर्ण चमकत आहे सगळं, कलरफुल दिल्ली आय हाय." तर आयुनी पण बघत बोलते की "पप्पा, ते बघा तिकडे पण किती मस्त लाईट्स आहे लांबपर्यंत." तर आयुष बोलतो, "हो ना, आतापर्यंत सगळं क्लिअर नव्हतं दिसत बिकॉज क्लाउडमध्ये होतो आपण. पण आता पूर्ण क्लिअरली व्हिजिबल आहे." सो क्यूट. सो मग प्लेन लँडिंग स्टार्ट होतं. तर हलका झटका लागतो. तर अवनी बोलते, "ओ माय गॉड, हे किती स्केअरी होतं ना?" तर आयुष तसाच हसत बोलतो की "अगं, ते नॉर्मल आहे. जेव्हा टायर्स टच होतात ना, तेव्हा थोडा जर्क येतो." आणि मग प्लेन फायनली रनवेवर टच करतो आणि ब्रेक्स लागतात. देन हळूहळू स्पीड कमी कमी होत जाते. तर अवनी बोलते, "फायनली लँड झालं." देन एक अनाउन्समेंट होते, "पॅसेंजर्स आर रिक्वेस्टेड टू रिमेन सीटेड अंटिल द सीट बेल्ट साइन इज टर्न ऑफ." तर अवनी बोलते, "अच्छा, म्हणजे आताच उठू नाही शकत ना बेल्ट सोडून?"
हां, आत्ताच नाही उठू शकत. करेक्ट. तर आयुष बोलतो, "नाही उठू शकत. ते लाईट ऑफ होत नाही तेव्हापर्यंत बेल्ट असंच राहील." तर काही सेकंदात सीट बेल्ट साइन ऑफ होतो आणि मग अवनी बोलते, "फायनली आता ओपन करता येतं सीट बेल्ट." देन तसंच ते ओपन करून आयुष बॅग घेतो आणि अवनीला बोलतो, की "तू बेबी हळू चल." तर अवनी बोलते, "हो ठीक आहे." आणि आयुला, "दे ना माझ्याकडे." तर आयुष बोलतो, "नाही नको. मी घेतो तिला आणि बॅग पण घेतो. फक्त तू बरोबर चल." तर अवनी हो बोलून पुढे चालते आणि तिथे एअर होस्टेस असते. ती स्माईल करत बोलत असते, "थँक यू फॉर फ्लाइंग विथ अस. हॅव अ प्लेझंट इव्हनिंग." सो मग आयुष, अवनी पण स्माईल करत थँक यू बोलतात आणि मग तसंच एरो ब्रिजवरून एअरपोर्टच्या आत येतात. तर अवनी सर्व बघत बोलू लागते, की "यार आयुष, दिल्लीचं एअरपोर्ट किती मोठा आहे ना?" तर आयुष बोलतो, "हो ना, खरंच खूप मोठा आहे गं. अगदी सगळी व्यवस्थित." आय हाय! सो मग पुढे गेल्यानंतर अवनी बोलते, "आधी वॉशरूम जाऊ हां, चल. देन आपलं लगेज क्लेम करू." तर आयुष बोलतो, "ठीक आहे, चल." मी कार ड्रायव्हरला मेसेज करून देतो. तेवढ्या वेळात तो येऊन जाईल. तर अवनी बोलते, "वॉव! ऑफिसकडून आहे का कार?" तर आयुष सांगतो, "हो मग. फ्लाइट, कार फॉर पिकअप अँड ड्रॉप, 5 डेज इन विला सर्व कंपनीने खर्च केलाय." तर अवनी बोलते, "वॉव! सो अमेझिंग." सो मग काही वेळाने दोघेही लगेज क्लेम करतात आणि एअरपोर्ट एक्झिट गेटवर वेट करत असतात. देन काही वेळाने कार येतात. आयुष पुढे बसतो अवनी सोबत आणि मग अवनी मागे बसते. सो मस्त दिल्लीचा नाईट व्ह्यू बघत खूप एन्जॉय करत फायनली विलावर पोहोचतात. देन कारमधून बाहेर येताच 2 गार्ड येतात आणि नाव विचारतात. तर आयुष आपलं पूर्ण नाव सांगतो. तर त्या आयुषच्या रूम्सची कीज देत बोलतात, "सर इथून सरळ जाऊन लेफ्ट घ्या. तिथेच तुमची रूम आहे." ओहो! देन तिघेही जातात आणि ते गार्ड्स बॅग्स घेऊन येतात. देन आयुष, अवनी पूर्ण रूम्स बघून खूप हॅपी होतात. अवनी बोलते, "वॉव! यार आयुष किती मस्त वाटत आहे ना. लाइक असं वाटलंच नाही की इतकं जास्त चांगलं काहीतरी असेल." तर आयुष बोलतो, "अच्छा म्हणजे माझ्या कंपनीला असंच समजून होती का तू? बघ, बघ किती लक्झरियस रूम्स दिल्या आपल्याला. आय थिंक सर्वांनाच दिले असतील गं." तर अवनी बोलते, "जाऊ दे ना सर्वांना सोड. पण आपलं खूप जास्त आवडलं मला. बाय द वे 2 बेडरूम आहे असं तू तिकडे झोपायचा हां. आणि मी आणि आयु मस्त इथे किंग साइज बेडवर. वॉव!" तर आयुष लगेच आईनीला बघत बोलतो, की "बेबी बघ तुझी मम्मा किती हुशार आहे. लगेच मला दुसऱ्या रूममध्ये जा बोलते गं." तर आईने बोलते, "नाही पप्पा तुम्ही कुठेही नाही जाणार. तुम्ही पण आमच्या सोबत इथेच याच बेडवर झोपायचं आहे." तर अवनी बोलते, "तरी मी विचार करते ही अजून पप्पाची साईड घेत बोलली कशी नाही? लाडकी आयुनी." तर आयुष बोलतो, "हो मग माझं छोटूसं बाळ आहे. आम्हाला वेगळं करायचा विचारही करू नको. कळलं ना?" तर अवनी बोलते, "नाही रे बाबा, माझा असा काही विचार कधीच नव्हता." तर इतक्यात डोअर नॉक होतो. तर आयुष बघतो तर विला स्टाफ असतो. तर आयुषला विचारतो, "सर काही हवं आहे का?" तर आयुष तसंच अवनीला विचारतो आणि दोघे ऑर्डर देतात आणि आयुनीसाठी पण देतात. देन तो रिटर्न चालला जातो. सो मग आयुष आणि आयुनी मस्त अंघोळ करून फ्रेश होतात. एकदम रिलॅक्स असे बेडवर लेटून घेतात. देन काही वेळात ऑर्डर केलेलं फूड येतं ते खाऊन घेतात. तर आयुष परत बेडवर लेटून घेतो आणि अवनी मस्त आयुनी सोबत बाल्कनीत असते. तर आयुषला बोलवत असते, की "आयुष ये ना बाल्कनीतून बघ किती मस्त व्ह्यू येतो यार. वॉव! खरंच ड्रीम्समध्येच आहे की काय असंच वाटत आहे मला तर." आयुष येतो काही वेळाने आणि तिथेही मस्त बाल्कनीत उभे राहून तिघेही दिल्लीचा नाईट व्ह्यू बघत असतात आणि मग काही वेळाने बेडरूममध्ये येतात. तर आयुनीला खूप झोप येत असते. देन अवनी तसंच झोपवून देते आणि मग आयुष सोबत गप्पा मारत कडल करत बेडवरच असते. आयुष, अवनी कडल टाईम. आयुष असा हाफ लाईन पोझिशनमध्ये असतो, लाईक अर्धा बसलेला आणि अर्धा झोपलेला असा. तर अवनी येते तसंच आयुषवर लेटून घेते. दोघेही आता कडल मूडमध्ये असतात. तर अवनी तसंच चेस्टवर हात फिरवत हळू अगदी बोलत असते, की "आपण जेव्हा जवळ येतो तेव्हा मला असंच वाटतं, की पहिल्यांदाच जवळ येत आहे. म्हणजे असं खूपदा खूप काही झालेलं वाटतच नाही." तर आयुष बोलतो, "कारण आपण तो स्पार्क सोडला नाही. ज्या कपल्समध्ये प्रेम भरपूर असतं, तिथे हा स्पार्क नेहमीसाठी टिकून असतो आणि दोघेही अगदी मनापासून सगळं करत असतात. तर त्यांना नेहमी असंच फर्स्ट टाईम वालीच फिलिंग येत असते." हं. तर अवनी हो बोलत पुन्हा जवळ येते आणि तसंच अगदी हळुवारपणे किस करू लागते आणि आयुष पण सेम रिस्पॉन्स देत सगळं करत असतो. सो असंच काही दोघेही 1 तास करतात आणि तसंच झोपी जातात. आणि मग सकाळी अवनीला खूप लवकर जाग येते लाइक 5 वाजताच. तर तसंच आयुषला बघते, तर आयुष मस्त हग करून झोपूनच असतो. आणि अवनीला झोप येत नसल्यामुळे उठायचं असतं. तर अवनी उठायला जाते. तर आयुषला जाग येते. हात बाजूला करताच. तर आयुष उठून परत अवनीला टाईट हग करून झोपतो. तर अवनी तसंच आयुषच्या चेहऱ्यावरून, केसांमधून हात फिरवत बोलते, की "बेबी मला झोप नाही येत आहे. प्लीज उठू दे ना मला. तू झोप हवं तर."
तर आयुषकडून नो रिस्पॉन्स. तर अवनी परत तेच बोलते, तर आयुष ऐकून त्याचे डोळे बंद करूनच बोलतो, की "येईल झोप, थांब तुला पुन्हा सुकून देत झोपवतो." तर आयुष तसाच अवनीला एकदम असं उचलून पूर्ण कंप्लीट जवळ घेतो आणि खूप टाईट हग करून लहान बेबीला झोपवल्यासारखं केसांमधून हात फिरवत, चेहऱ्यावर हात फिरवत, हळू थोपटत झोपवतो. तर अवनी डोळे बंद करते आणि काही वेळाने अवनीला पण झोप लागून जाते फायनली. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 18 मध्ये बघणार आहे आपण आता सकाळी सर्वात आधी कोण उठतात आणि दिल्लीतील पहिली सकाळ कशी होते या तिघांची, आणि मग आयुष ऑफिस टाइम मधून कसा आणि किती वेळ देतो फॅमिलीला, आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळणार आहे तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर, दिल्ली टूर कसा वाटला सांगा.